राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय आहे. चोरीच्या पैशांनी सरकार माणसं विकत घेत आहेत असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सरकारने केला, पण वारकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला असा टोलाही राऊत यांनी लगावला. राज्यातल्या महायुती सरकारला माणसं विकत घेण्याची सवय आहे. चोरीच्या पैशांनी सरकार माणसं विकत घेत आहेत असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. वारकऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आधी लोकसभेची आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची ठाकरे गटाशी चर्चा सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. त्यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले. भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, नंतर ते काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते अजित पवार गटासोबत आहेत. आता त्यांचं शिवसेनेशी काहीही नातं नाही अशा अफवा राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे आता जर कोणी अशा अफवा पसरवत असतील की भुजबळ आणि ठाकरे गटात काही चर्चा सुरू आहे, तर ते चुकीचं आहे. असं काहीही झालेलं नाहीये. आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेनेचं सगळं उत्तम सुरू आहे आणि आम्हाला वातावरण बिघडवायचं नाहीये, असंही राऊत म्हणाले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.